मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया आजचे वृत्त। डाळिंबाला कवडीमोल दर, सोन्याळ येथील शेतकरी डाळिंबांना विकत पाणी घालून झाले हैराण। पाण्यासाठी अनुदान देण्याची मागणी। जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करीत येथील शेतकरी आपले जीवन जगत आहे। मायबाप सरकारची कोणतीही मदत न घेता या तालुक्यातील अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत। मात्र निसर्गाने या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे। तरीही निसर्गाशी दोन हात करीत स्वतःचा संसाराचा गाडा हाकण्यासाठी चिकाटीने उभा आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती फळबाग लागवड करून फळबागा जगविण्यासाठी विकत पाणी घालून बागा जगवित असून उन्हाळा वाढतच असल्याने शेतकरी मात्र आता चांगलाच हैराण होत आहे। सोन्याळ तालुका जत हे गाव डाळिंब उत्पादनासाठी जत तालुक्यात प्रसिद्ध आहे। 3 ते 4 हजार हेक्टरवरती या गावात डाळिंबाच्या बागा आहेत। दरवर्षी कमी पाण्यावरती लाखो रुपयाचे उत्पादन मिळवून देणाऱ्या या गावाला मात्र गेल्या वर्षभरापासून पावसाचा पत्ता नाही। खरीप व रब्बीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने डाळिंबाच्या बागांना पाणी कमी पडत आहे। अशा वेळी आपल्या बागा जगविण्यासाठी येथील शेतकरी टँकर व ट्रॅक्टर लावून विकत पाणी आणून डाळिंबाच्या बागा जगवत आहेत। ट्रॅक्टरला एक खेपेसाठी 700 रुपये तर टँकरला एका खेपेसाठी 1400 रुपये द्यावे लागते। सध्या 40% बागा गेल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात डाळिंबाच्या बागा असून त्या अद्यापही डाळिंब विक्री झालेल्या नाहीत। त्यामुळे राहिलेल्या डाळिंब बागासाठी त्या बागा किमान जिवंत राहतील यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे। एवढी धडपड करून या शेतकऱ्यांची डाळिंबे कवडीमोल दराने विकत आहेत। यातच महागड्या औषधाची फवारणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बागा सुरक्षित आहेत, पण पाण्याच्या कमतरतेने डाळिंब बागा उद्ध्वस्त होत आहेत। शासनाने या दुष्काळात किमान डाळिंब बागा जगविण्यासाठी तरी पाण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी या तालुक्यातील शेतकरी व सोन्याळ्यातील अनेक शेतकऱ्यांनी TV1 मराठीशी बोलताना सांगितले। नमस्कार, आपण सोन्याळ तालुका जत येथील या ठिकाणी शेतकऱ्याच्या थेट बागेमध्ये आलेलो आहोत। श्रीशैल हट्टी राहणार सोन्याळ या शेतकऱ्याचं नाव आहे। गेले वर्षभर जत तालुक्यामध्ये पावसाचा पत्ता नाही। रब्बी आणि खरीपाचे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत। आता आपण बघत आहोत शेतकऱ्याचे डाळिंब बाग आता काढायला आलेले आहे, मात्र पिण्याचे पाणी नाही। गेले 4 ते 5 महिन्यापासून या शेतकऱ्याला विहिरीला पाणी नाही। मात्र या शेतकऱ्यांनी आपण बघत आहोत एक टँकर त्यांनी इथं आणलेला आहे आणि टँकरचं पाणी संपूर्ण आणून त्या विहिरीमध्ये ओतलं जातं। एका टँकरला 700 रुपये खर्च आहे। अंकलगीच्या शेजारून तो टँकर या ठिकाणी आणलेला आहे आणि तो विहिरीमध्ये ओततायत। एका टँकरला 700 रुपये खर्च आहे। त्यामुळे 2 ते 3 दिवसातून एक टँकर पाणी आणून ह्या विहिरीमध्ये ओततात आणि ओतून ते पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून डाळिंब बागेला सोडतात। त्यामुळं जेवढा डाळिंबाचा खर्च येतोय तेवढा संपूर्ण खर्च हे पिण्याचं पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो, अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನ್ರಿ? ಎಲ್ಲಿ ತರ್ತೀರಿ ನೀರ? ಅಂಕಲಿಗೆ ದಿನ ಎಷ್ಟು ಖೇಪ್ ತರ್ತೀರಿ? ದಿನ ಒಂದು 5-6 ತರ್ತೀರಿ। ಒಂದು ಖೇಪ್ ತರಲಾಗ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಹೋಗ್ತಾವ್ರಿ? ನೀರಿಗೆ 200 ರೀ। ಏನೋ 200 ಇನ್ನ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇದು ನೀರು ಒಕ್ಕಡ್ತದ್ರಿ? ದೇಡ್ ತಿಂಗಳ ಆಯ್ತು। ಇದು ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಬೆಳೆ ಬರ್ಲಾಕ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಬರ್ತದ್ರಿ? ಇದನ್ನ ನೀರು ಎಲ್ಲ ಕೊಡ್ರಿ, ಔಷಧ ಕಾಣತಾ ಕೊಡ್ರಿ, ಇದಂದ್ರೆ ಒಂದು 70,000 ಮ್ಯಾಲ ಬರ್ತದೆ। 70,000 1 लाख ತಕ ಬರ್ತದ। ಆಯ್ತು, ಇದು ಉತ್ಪನ್ನ ದಾಳಿಂಬನು ಇಟ್ಟು ಭಾಳ ಚಲೋ ಬಂದಿಲ್ರಿ, ನೀರಿನಿಂದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದವ್ರಿ। ಆಯ್ತು, ಟೋಟಲ್ ಇದು ಎಷ್ಟು ಎಕರೆ ಬಾಗ ಅದ್ರಿ? 3 ಎಕರೆ। 3 ಎಕರೆ ಬಾಗ ಆಯ್ತು। ಇನ್ನ ಒಂದು ತಿಂಗಳ ನೀರು ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತದೆ। इना म्हैसाळ निर्याण बंदिला। सोन्याळगाव ही पूर्णपणे दुष्काळ भरपूर चालले। प्यायला पाणी नाही आणि जनावरला चारा नाही आणि सरकार इकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि रोजगार लोकांसाठी पण दुष्काळात पोट भरायचं पण लय मुश्किल झालं आहे। लोकाला रोजगार पण चालू नाही। लवकरात लवकर रोजगार हमी योजनेचं काम चालू करावा आणि जनावरांसाठी आता चारा पण नाही, पाणी पण नाही। लवकरात लवकर चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करून शेतकरी वर्गात एक खुश करण्याचा प्रयत्न करावा।